आज रक्षाबंधन. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावाच्या हातात आज एक छोटासा धागा पाहायला मिळतो, राखी पाहायला मिळते. काही रंगीत मणी त्यावर असतात, काही रेशमी दोरे असतात. एखादी छोटीशी सजावट आणि बहिणीच्या हातातली थाई आणि संपन्न होणारा रक्षाबंधनचा सोहळा. पण प्रश्न असा आहे, या छोट्याशा धाग्यानं हजारो वर्षांचा प्रवास कसा केला? आज आपण ज्याला राखी म्हणतो तो धागा नेमका कुठून आला? रक्षाबंधनची सुरुवात खरोखर भाऊ आणि बहिणीच्या नात्यापासूनच झाली होती का, की त्यापूर्वी रक्षा करणाऱ्या एका पवित्र सूत्राची परंपरा अस्तित्वात होती? आणि मग कृष्ण द्रौपदी, इंद्र शची, लक्ष्मी आणि राजा बली, राणी कर्णावती आणि हुमायून इतकंच काहीतरी 1905 मध्ये बंगालच्या फायनी विरोधातील आंदोलनापर्यंत हा एक धागा पोहोचला कसा? आज आपण ज्या राखीला फक्त भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानतो, तिच्या मागे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अर्थांचे किती थर दडलेले आहेत. आणि कदाचित सगळ्यात मोठा प्रश्न, रक्षाबंधनचा खरा जन्म शोधता येतो का, की त्याची कहाणी एका जन्माची नसून अनेक शतकांमध्ये तयार झालेल्या परंपरेची? आजची व्हिडिओ त्याच प्रश्नाचा शोध घेणारी. मित्रांनो, सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करूया. रक्षाबंधनची सुरुवात अमुक एका दिवशी आणि अमुक एका व्यक्तीमुळे झाली असा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. रक्षासूत्र, संरक्षणाचा धागा आणि श्रावण पौर्णिमेशी संबंधित विविध धार्मिक आणि लोकपरंपरा भारतात वेगवेगळ्या स्वरूपात प्रचलित होत्या. त्यामुळे आजच्या राखीचा जन्म एका घटनेत झाला असं म्हणण्यापेक्षा अनेक शतकांच्या परंपरांमधून हा सण विकसित झाला असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. आता या परंपरेशी जोडल्या गेलेल्या सगळ्यात लोकप्रिय कथेकडे वळूया, कृष्ण आणि द्रौपदीची. लोकप्रिय आख्यायिकेनुसार एका प्रसंगी श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं. द्रौपदीनं आपल्या वस्त्राचा तुकडा फाडून कृष्णाच्या हाताला बांधला. तिच्या या कृतीचं ऋण कृष्णानं लक्षात ठेवलं आणि पुढे संकटाच्या वेळी तिच्या पाठीशी ठाम उभा राहिला अशी कथा सांगितली जाते. ही कथा रक्षाबंधनच्या भावनेशी जोडली जाते. पण इथं इतिहास आणि आख्यायिका यांच्यातील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. द्रौपदीनं बांधलेला वस्त्राचा तुकडा म्हणजे आजची राखीच होती असं प्राचीन महाभारताच्या प्रत्येक आवृत्तीत स्पष्टपणे सांगितलेलं नाही. ही कथा नंतरच्या धार्मिक आणि लोकपरंपरेत रक्षाबंधनशी घट्ट जोडली गेली. तरी या कथेत एक सुंदर संदेश आहे. संरक्षण हे नेहमी एका दिशेने नसतं. द्रौपदीनं कृष्णाच्या जखमेवर कपडा बांधला आणि नंतर कृष्ण तिच्या संकटात उभा राहतो. म्हणजेच नातं म्हणजे परस्पर आधार. रक्षाबंधनाशी जोडली गेलेली आणखी एक कथा आहे इंद्र आणि शचीची. देव दानवांच्या युद्धात इंद्र अडचणीत सापडला असताना त्याची पत्नी शचीनं त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. इथे एक महत्त्वाची गोष्ट दिसते. रक्षासूत्राची संकल्पना फक्त भाव आणि बहिणीपुरती मर्यादित नव्हती. त्यानंतर येते लक्ष्मी आणि राजा बलीची कथा. भगवान विष्णू राजा बलीच्या वाचनामुळे त्याच्याकडे राहतात अशी पुराण कथा आहे. विष्णूंना परत आणण्यासाठी लक्ष्मी राजा बलीला राखी बांधते, त्याला भाऊ मानते अशी आख्यायिका सांगितली जाते. बली लक्ष्मीला बहीण म्हणून स्वीकारतो आणि विष्णूंना तिच्यासोबत जाण्याची परवानगी देतो अशी आख्यायिका सांगितली गेली. या कथेतील महत्त्वाचा मुद्दा असा, इथं रक्ताचं नातं नाही, राखी बांधल्यानं प्रतिमात्मक नातं तयार होतं. म्हणजे राखी फक्त आधीपासून असलेल्या नात्याची खूण नाही, तर कधी कधी नातं निर्माण करणारा सामाजिक धागाही ठरतो. पण रक्षाबंधनचा इतिहास फक्त पुराण कथेमध्ये अडकलेला नाही, काय पुढे गेला आणि या धाग्यानं सामाजिक आणि राजकीय रूपही घेतलं. या संदर्भात राणी कर्णावती आणि मुघल सम्राट हुमायूनची कथा लोकप्रिय आहे. कथेनुसार मेवाडच्या राणी कर्णावतीनं संकटाच्या काळात हुमायूनकडे मदतीची विनंती करत राखी पाठवली. हुमायूनने तिला बहीण मानलं अशी लोकप्रिय कथा आहे. मात्र या घटनेचे तपशील ऐतिहासिक स्रोतांमध्ये निर्विवादपणे सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे ही कथा ऐतिहासिक सत्य म्हणून नाही, तर लोकप्रिय ऐतिहासिक आख्यायिका म्हणून पाहणं अधिक योग्य आहे. आता येतो रक्षाबंधनच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा, 1905 साल. ब्रिटिश सरकारनं बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. स्वदेशी आंदोलनाला वेग आला आणि याच काळात रवींद्रनाथ टागोरांनी राखीच्या प्रतीकाला एक पूर्णपणे नवा अर्थ दिला. 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी लागू झाली. त्यावेळी टागोरांनी लोकांनी एकमेकांना राखी बांधावी आणि आपण एकमेकांपासून वेगळे नाही हा संदेश द्यावा अशी कल्पना पुढे आणली. हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांनी परस्पर राखी बांधून सामाजिक ऐक्याचा संदेश दिल्याचा ऐतिहासिक संदर्भ आढळतात. आता विचार करा, घरात बहीण भावाला बांधत असलेला धागा अचानक रस्त्यावर आला. त्याचा अर्थ झाला आपण एक आहोत. इथंच रक्षाबंधनचा प्रवास किती मोठा आहे लक्षात येतं. एका धाग्याचा अर्थ व्यक्तीपासून समाजापर्यंत पोहोचला. आज आपण राखी म्हणजे बहीण आणि भाऊ असं मानतो, पण भारताच्या वेगवेगळ्या भागात श्रावण पौर्णिमेला वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी संरक्षण सूत्र बांधण्याची परंपरा आहे, काही ठिकाणी हा दिवस धार्मिक विधींशी जोडलेला आहे. इथंच रक्षाबंधनचा प्रवास किती मोठा आहे हे लक्षात येतं. एका धाग्याचा अर्थ व्यक्तीपासून समाजापर्यंत पोहोचला.
आज आपण राखी म्हणजे बहीण आणि भाऊ असं मानतो, पण भारताच्या वेगवेगळ्या भागात श्रावण पौर्णिमेला वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी संरक्षण सूत्र बांधण्याची परंपरा आहे, काही ठिकाणी हा दिवस धार्मिक विधींशी जोडलेला आहे, तर काही प्रदेशात त्याच दिवशी नारळी पौर्णिमेसारखे सण साजरे केले जातात. मित्रांनो, म्हणजे एकच पौर्णिमा पण अनेक परंपरा. आणि मग प्रश्न उरतो, आजच्या रक्षाबंधनात भाऊ बहिणीचं रक्षण करतो हीच या सणाची अंतिम कल्पना आहे का? काय बदललाय? आज बहीण शिक्षित आहे, स्वतंत्र आहे, स्वतःचा व्यवसाय करते, नोकरी करते, अनेक वेळा तीच आपल्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळते. त्यामुळे आजच्या काळात रक्षाबंधनचा अर्थ फक्त भाऊ बहिणीचं रक्षण करेल एवढ्यावरच थांबणं अपुरं वाटू शकतं. आज हा सण परस्पर काळजीचा, प्रेमाचा आणि जबाबदारीचा होऊ शकतो. तू माझ्यासाठी आहेस आणि मी तुझ्यासाठी. कदाचित हीच आधुनिक रक्षाबंधनाचा सगळ्यात सुंदर अर्थ आहे. आज राखीचा धागा बाजारातही मोठा झाला. पूर्वी साधा साधा धागा असायचा, आता कार्टून राख्या, चॉकलेट राख्या, लाईटीच्या राख्या, चांदीच्या राख्या, पर्सनलाइज राख्या आणि ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या राख्या सगळ्या बाजारात दिसतात. तंत्रज्ञान बदललं, अंतर वाढलं, लोक देशाबाहेर गेले, पण राखीचा संदेश बदलला नाही. पूर्वी बहीण स्वतः माहेरी जायची, आज ती हजारो किलोमीटर दूर असलेल्या भावाला कुरिअरनं राखी पाठवते किंवा व्हिडिओ कॉलवर त्याचं औक्षण करते. धागा बदलला, माध्यम बदललं, पण नातं मात्र आजही टिकून राहिलं. म्हणूनच सुरुवातीला आपण विचारलेला प्रश्न पुन्हा विचारूया, रक्षाबंधनाची खरी सुरुवात नेमकी कुठून झाली? इतिहास आपल्याला एकही निश्चित उत्तर देत नाही, पण तो एक गोष्ट नक्की दाखवतो, या धाग्यानं काळानुसार अनेक रूपं घेतली. मित्रांनो, कधी तो संरक्षणाचा धागा होता, कधी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, कधी धार्मिक परंपरेचा, कधी सामाजिक न्यायाचा. आपण 1905 मध्ये तो समाजाच्या ऐक्याचा संदेश म्हटला. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या हातावर राखी बांधली जाईल तेव्हा फक्त त्या धाग्याकडे पाहू नका, त्या धाग्यामागे असलेल्या शेकडो वर्षांच्या कथा आठवा. कारण राखीची किंमत तिच्या धाग्यात नसते, ती त्या भावनेत असते. काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. आणि कदाचित म्हणूनच हा छोटासा धागा आजही इतका मजबूत आहे. रक्षाबंधन आपल्याला एक गोष्ट शिकवतं, ना ती रक्तानं तयार होतातच असं नाही, ती विश्वासानंही तयार होतात. आणि संरक्षण म्हणजे एखाद्याला संकटापासून वाचवणं नाही, तर संकटाच्या वेळी त्याच्या बाजूला उभं राहणं. तुम्हाला काय वाटतं? रक्षाबंधनचा खरा अर्थ आजही फक्त भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित आहे, की परस्पर प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा उत्सव झाला पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.